मी मंगेश भुजबळ, फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर. व्हिडिओ बनवत आहे की आता सध्या रिझल्ट झालेले आहेत, रिझल्ट लागलेले आहेत. पुढील महिन्यामध्ये मुलांचे ॲडमिशन होते. तर यामध्ये इमारत बांधकामगार मंडळ म्हणजे जे कामगाराचे आपण जे फॉर्म भरलेले असतात यामध्ये यांच्या मुलांसाठी, ठीक आहे, आणि नवीन नियम ॲड झाले की पत्नीसाठी सुद्धा, म्हणजे आपल्या मुलासाठी सुद्धा आणि आपल्या पत्नीसाठी सुद्धा जर शिक्षण चालू असेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपल्याला ही स्कॉलरशिप मिळवायची तर याच्यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट दिलेले आहेत आपल्याला सरकारने. ते डॉक्युमेंट्स आपल्याला देणं गरजेचं आहे, ऑनलाईन फ्लिप करणं गरजेचं आहे आणि व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दल मी पूर्णपणे आपल्याला माहिती सांगणार आहे. त्याआधी तुम्ही काय करायचं आहे की माझी जर माहिती आपल्याला आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, त्याचे एक बेल आयकॉन ऑप्शन आहे, ते बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येतील. सोबतच माझी जर तुम्हाला कोणाला माहिती हवी असेल आपल्या मित्रमंडळीमध्ये त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना कुठल्याही इमारत बांधकामगार मंडळ कामगाराविषयी किंवा सरकारी योजनेबद्दल जर माहिती हवी असेल तर त्यांना ते मिळत राहील. तर आपण जातो मेन मुद्द्याकडे की आपल्याला स्कॉलरशिपमध्ये काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक हवे. बघा, सगळ्यात महत्वाचं असं आहे की 10वीच्या आतमधील जे मुलं आहेत ज्यांचे शिक्षण सुरू आहे यांच्यासाठी महत्वाचं आहे की जी कामगाराची पावती आहे ती 1 वर्ष जुनी असावी, म्हणजे तिला रिन्युअल केलेलं असावं, तरच तुम्हाला काय करता येईल त्या मुलांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येईल. सेकंड जे आहे, जे मुलं 10वीच्या पुढे शिकतायत, त्यांचं शिक्षण 10वीच्या पुढे चालू आहे, जर त्यांच्यासाठी हवं असेल तर त्यांना नवीन पावती असली तरी सुद्धा ते फॉर्म भरू शकताय. त्यामध्ये डॉक्युमेंट्स मी आपल्याला सांगतोय. 10वीच्या आतील मुलांना डॉक्युमेंट सांगतोय की चालू वर्षाचा बोनाफाईड, ठीक आहे, सोबतच मागील वर्षाचं हजेरी प्रमाणपत्र, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं राशन कार्ड हे डॉक्युमेंट्स हवेत. सोबतच कामगाराची पावती, ज्याची कामगाराची पावती आहे म्हणजे आई वडील जे असतील, आणि त्यांचं बँकेचं पासबुक, हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. सोबत जर आपण त्या पुढील शिक्षण करताय म्हणजे 11वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा वगैरे काय आपलं शिक्षण सुरू असेल तर त्यासाठी कॉलेजचा आयडेंटिटी कार्ड, ठीक आहे, सोबतच कॉलेजचा चालू वर्षाचा बोनाफाईड, चालू वर्षाचा आयडेंटिटी कार्ड, मुलाचं ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल राशन कार्ड, सोबतच मोबाईल नंबर कॉलेजचा ईमेल आयडी, ठीक आहे, हे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असतील तर आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. यामध्ये शिक्षणामध्ये जसं शिक्षण आपलं आहे त्या शिक्षणानुसार आपल्याला काय स्कॉलरशिप मिळते. म्हणजे आपण जर 2री ते 7वी पर्यंत शिकताय तर आपल्याला 2,500 स्कॉलरशिप आहे. जर आपलं शिक्षण 8वी ते 10वी आहे तर आपल्याला 5,000 स्कॉलरशिप आहे. आपलं शिक्षण 11वी 12वी आहे तर आपल्याला 10,000 स्कॉलरशिप आहे. आपलं ग्रॅज्युएशन सुरू असेल तर ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला 20,000 स्कॉलरशिप मिळते. सोबतच जर आपले इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंग वाल्याला 60,000, डिप्लोमा वाल्याला 5,000, जर आपण वैद्यकीयमध्ये MBBS वगैरे करताय तर MBBS वाल्याला 1-1 लाख रुपयापर्यंत सरकारकडनं स्कॉलरशिप मिळते. याकरिता पहिल्यांदा आपल्याला फॉर्म ऑनलाईन भरावा लागत असतो. फॉर्म ऑनलाईन भरल्याच्या नंतर आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफायसाठी कामगार इमारत बांधकामगार मंडळमध्ये नेऊन दाखवावं लागत असतात की ओरिजिनल आहेत की काय आहेत म्हणून डॉक्युमेंट्स ते व्हेरीफाय केले जातात. त्याच्यानंतर आपल्याला ही स्कॉलरशिप मिळत असते. जर आपल्याला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स मला प्रॉपर स्कॅन करून व्हॉट्सअप करू शकताय, किंवा माझं जे शॉप आहे मुकिंदवाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येऊन सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट फिलअप करू शकताय. आपल्याकडे 3 शॉप आहेत आपल्या जर स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे असेल. एक शॉप आहे आपलं मुकिंदवाडी अंबिकानगरमध्ये, दुसरं शॉप आहे आपलं राजनगरमध्ये मुकुंदनगरमध्ये, तिसरं शॉप आपला आहे मेन मुकिंदवाडी भाजी मंडी या ठिकाणी आहे. तर तुम्ही या ठिकाणी येऊन कुठेही फॉर्म भरू शकता स्कॉलरशिपचा. त्यानंतर तुम्हाला हा लाभ नक्कीच मिळणार आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे